क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कायद्याचा मालिकेत नाशिक जिल्हा कायद्याचा मालिकेत नाशिक जिल्हा कायद्याचा मालिकेत नाशिक जिल्हा कायद्याचा मालिकेत नाशिक जिल्हा कायद्याचा मालिकेत नाशिक सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढे व प्रिन्स सिंग पोलिसांच्या जाळ्यात। नेपाळ बॉर्डरवरून ड्रॅमॅटिक अटक। सातपुरात 5 ऑक्टोबर रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढे आणि त्याचा साथीदार प्रिन्स सिंग यांना अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। दोघेही घटना घडल्यापासून फरार होते। गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने नेपाळ सीमेवर विशेष सापळा रचत दोघांना जेरबंद केले। 15 नोव्हेंबर रोजी आरोपींचा माग काढण्यासाठी पोलीस पथक उत्तर प्रदेशात गेले होते। त्यावेळी भूषण लोंढे आणि प्रिन्स सिंग तेथे असल्याची माहिती पथकाला मिळाली। मात्र पोलिसांची चाहूल लागताच भूषण लोंढे राहत्या ठिकाणाहून खाली उडी मारून पसार झाला। या धावपळीत त्याच्या पायाला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले। सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, एपीआय समाधान हिरे आणि हवालदार प्रकाश महाजन यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी राजस्थान व उत्तर प्रदेशात फिरत असल्याचा ठावठिकाणा मिळविला। ही माहिती पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, उपायुक्त किशोर काळे आणि पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना देण्यात आली। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक राजस्थानमध्ये रवाना करण्यात आले। राजस्थानातील विविध जिल्ह्यात शोधकार्य राबवून आरोपी सापडले नाही। त्यानंतर मानवी कौशल्य व गुप्त माहितीचा आधार घेत पोलिसांनी तपास पुढे नेला। अखेर भूषण लोंढे आणि प्रिन्स सिंग हे नेपाळ बॉर्डरवर लपल्याची खात्री पटली। गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने नेपाळ सीमेवर छापा टाकत दोघांना ताब्यात घेतले। त्यानंतर त्यांना उत्तर प्रदेश न्यायालयात हजर करण्यात आले व ट्रान्झिट वॉरंट प्राप्त केले। दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी नाशिकला आणण्याची प्रक्रिया सुरू आहे। सातपूर गोळीबार प्रकरणातील प्रमुख आरोपींच्या अटकेमुळे या प्रकरणातील तपासाला वेग येणार असल्याचे समजते आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।